कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। तर सगळी किचनची कामं आवरलेली आहे आणि आता आलेले आहे मी बेडरूममध्ये। जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की बेडरूममध्ये जे स्टँड ठेवलेलं आहे मी कपड्याचं खूपच विक्रामाळ झालेलं आहे। यामध्ये जे कपडे आहेत ना असे कोंबून ठेवले आहेत की एकही भेटेना। दिनेशला हे सगळं काम दिनेशचं आहे। म्हणजे जेव्हाही घाई गडबडीत असतो कपडे काढून घ्यायचं, सगळे खाली पाडायचं, नंतर सगळे कोंबून ठेवायचं, मग नंतर त्यालाच एकही भेटेना। आणि वरच्या साईडला मी साड्या ठेवलेल्या होत्या, त्या पण थोड्याशा अशा झाल्यात, म्हणजे घड्या वगैरे उकललेल्या होत्या, ते पण मी व्यवस्थित ठेवलेल्या। पण हे काय मी पूर्ण काढलेलं नाही, फक्त घड्या घालून तिथंच ठेवलं। जे वरचा कप्पा आहे ना स्टँडचा, म्हणजे एकावर एक मी 2 ठेवलेले आहेत। हे मी ऑनलाईन घेतलेलं होतं। काही दिवस किचनमध्ये ठेवलं, काही दिवस मी बाथरूमपाशी ठेवलं, पण त्याला जे आहेत ना हँगर आहेत, म्हणजे एकसारखं नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे काही बसत नाही, डबे सगळे खाली पडत आहेत। म्हणून मी काय केलं, नंतर ते साड्या ठेवण्यासाठीच केलेलं आहे, कारण काही दिवस असंच पडून राहिलं, काही ठेवलं व्यवस्थित नाही आणि किचनमध्ये ठेवलं, जागा म्हणजे स्पेस खूप झरत होतं, म्हणून मी काढलेलं आहे तिथून। तर आता कपड्यासाठीही व्यवस्थित आहे। तर इकडं मी सगळ्या साड्या, टावेल जे आहेत ना सगळे या 2 कप्प्यामध्ये मी ठेवलेले आहेत। आणि खाली जे बाकीचे स्टँडचे कप्पे आहेत ना तिथे सगळे दिनेशचे आणि दिनेशच्या पप्पांचे कपडे आहेत, काही एक्स्ट्राचे पण आहेत, ते आज मला काढायचे आहेत। म्हणजे जेव्हाही मी स्टँड व्यवस्थित करते, जे हे एक्स्ट्राचे कपडे भरतात ते मी काढत असते, परत आणखीन तोच गोंधळ होतो, कसे कपडे त्यात काय माहिती। आताही खूप सारं झालेलं आहे त्यामधलं। तर दिनेशचे टी-शर्ट, पॅन्ट, जे नाईट पॅन्ट वगैरे आहेत ते सगळे मी अगोदर घडी घालून ठेवते, म्हणजे सगळे एकत्र काढलं तर खूप गोंधळ होतो इथं, म्हणजे रूम भरून कपडेच कपडे होतात, म्हणून मी एक एक कपडे काढत आहे आणि इकडच्या कप्प्यामध्ये घड्या घालून ठेवत आहे। काही इस्त्रीचे शर्ट पण आहेत दिनेशचे यामध्ये, जो तो घातलेला नाही आहे, त्यावरती वेगवेगळे कपडे ठेवत गेले आणि ते दिसलेच नाहीत त्याला, तर ते पण मी वरच्या साईडला ठेवलेले आहेत। आणि इथं जे तुम्हाला कपडा दिसत आहे ब्लाऊज पीस सारखा, ते साडीमधला मी काढलेला आहे। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं। एक साडीला वेगळा कपडा लावलेला होता, म्हणजे त्या साडीचा अपोजिट होता आणि ते नेसत्या पदराला होता, पण खूप दिसायचं मी साडी घातल्यानंतर। मग नंतर मी ती साडी कट केली। खूप सुंदर साडी आहे, काटापदराची साडी, पण त्या साडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, पण हे कपडा पण छान दिसत नव्हता। आता त्या कपड्याचं करायचं काय, तर आता घडी घालून मी ते असंच पिशवीत भरून ठेवणार आहे। बघूया आता काय होईमध्ये, नवीन आहे पण साडीला लावलं तर परत तसं ठिगळ लावल्यासारखं ते दिसणार होतं, म्हणून मी ते काढलेलं आहे। आणि ते काही बेडशीट वगैरे ते पण मी ठेवलेले आहेत, परत काही उलनचे पडदे पण मी ठेवलेले आहेत आणि निवदाच्या ताटलीवरती झाकण्याचंही उलनचं मला सोनलनं बनवून दिलेलं आहे, खूप सुंदर आहे। पण त्या दिवशी घाई गडबड खूप असते ना, जेव्हा आपण देवाला नैवेद्य वगैरे घेऊन जातो, तर त्यावेळेत भेटत नाही, म्हणून मी इथं स्टँडमध्ये ठेवलेले आहेत ते पण। आणि काही उशीचे खोळ आहेत ते पण मी इथंच ठेवलेले आहेत, म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातं, म्हणून सगळे असे कपडे मी इथं ठेवले जी यूजमध्ये येतात, जे दररोज आपल्याला लागत असतात। तर काही कपडे मी घडी घालून ठेवले, काही मी खाली टाकलेले आहेत, जे यामधले अर्धे कपडे तरी मी साईडला ठेवणार आहे, कारण खूप गोंधळ झालेले यावेळेत कपड्यांचा, म्हणजे काही न लागणारे हे आहेत जे दररोज यूजमध्ये येत नाहीत, तसे कपडे आहेत। खूप साऱ्या पिशव्या झालेल्या आहेत। एक कवर केलेलं आहे ज्याला चेन आहे, म्हणजे जीपची पिशवी मी केलेली आहे आणि यामध्ये सगळ्या पिशव्या मी छान घडी घालून ठेवल्या आहेत। म्हणजे पिशव्या खूपच महत्त्वाच्या आहेत, जेव्हाही आपल्याला घाई गडबड असते, काही घालून ठेवायचं आहे, पिशवी लागते आणि आपण इकडं तिकडं कोंबून ठेवलं तर खरंच ते भेटत नाही आहे। म्हणून मी सगळ्या पिशव्या मी एका जीपच्या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत व्यवस्थित घडी घालून, कारण जेव्हा आपल्याला पाहिजे त्यावेळेस पटकन घेता येतं। आणि एक जी प्लॅस्टिकचे जे कवर असतात ते पण खूप महत्त्वाचे आहेत, त्यासाठी हे मी एक जीपची मोठी ही पिशवीच केलेली आहे, यामध्ये एक कवर ठेवले आहेत, कारण हे पण खूप जास्त असतात आणि वेळेत भेटत नाहीत, त्यामुळे मी अशा पद्धतीने सगळे घड्या घातलेले आहेत आणि यामध्ये ठेवलेले आहेत। म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूपच इम्पॉर्टंट आहे, ते सगळं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि काही इकडं ड्रेस वगैरे दिसत आहेत माझी, जी दररोज घालत नाही आहे, मी घालण्यासाठीच ठेवलं पण घालत नाही, असेच स्टँडमध्ये ठेवून राहिलेले आहेत ते पण एका पिशवीमध्ये किंवा कशात तरी ठेवणार आहे, कारण आता कपाटामध्ये सगळं बसतच नाही। तुम्ही म्हणतही होता आता एक नवीन कपाट घेतो, तर तुमचं एकदम बरोबर आहे, पण यांना कोण सांगायचं, हे म्हणतात असू दे, जे आहे ते असू दे, कितीही घेऊन द्या, तुम्ही आणखीन परत आणाच म्हणता, बायकांचा असंच आहे, म्हणजे कितीही आणून देवं तुमची फरमाईश काही पूर्ण होत नाही, ते आणून दिलं की दुसरं काहीतरी लागतं, मग तेही आणून दिलं की आणखीन दुसरं काहीतरी लागतं, असंच असतं, असं म्हणत आहेत। त्यामुळे मी भरपूर वेळा म्हणलं की एखादी कपाट घेऊया, कपडे खूप जास्त झालेले आहेत। काही कपडे मी पिशवीमध्ये पोत्यामध्ये भरलेले आहे, जे दीपकचे आहेत, म्हणजे दररोज लागत नाही आता, कारण तो इथं राहत नाही आणि त्याला तिकडचेच कपडे भरपूर भेटले, जे अगोदरचे कपडे आहेत खूप सारे आहेत आणि दिनेशचेही आहेत, मग ते काय करणार आता ते टाकावंच तर वाटणार नाही आहे, ते कपडे करणार काय, म्हणजे काही दिवस घातलेले आहेत आणि ते फाटलेले नाहीत किंवा काही नाही, नवीनच कपडे आहेत, आता त्याला काय करणार। मी पिशवी पोते हेच भरून ठेवलेले आहेत कपडे। आता तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल की कोणीतरी पोत्यातही कपडे भरतं, काय करून नाविलाज आहे, कुठं ठेवायचं। आणि कपाटामध्ये तरी जे कपडे आहेत ते तर आहेत नवीन वगैरे ते ठेवलेले आहेत,
तर असं इकडं म्हणजे काही दिवस मला आता ॲडजस्ट करावंच लागणार आहे, कारण आता हे पण म्हणतात की असू दे असू दे, त्यांचं आहे. मी 2-3 वेळा म्हणलं पण जास्त जर म्हणलं एकच गोष्ट परत ते पण चिडतात. तर मला असू दे म्हणलं. नंतर मी म्हणलेलं नाही आहे, कसं कसं मी ॲडजस्ट करत आहे. पोता असो, पिशवी असो, काही असो, व्यवस्थित घडी घालून ठेवायची. आणि इतकं लक्षात ठेवते मी की ते मला वेळेत भेटावं अशा पद्धतीने ठेवत असते. तर इथं काही माझे ड्रेस आहेत, ते मी एक मोठं कवर घेतलेलं आहे आणि या कवरमध्ये काही स्टॉल आहेत, काही ड्रेस आहेत, ते सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि हे सगळे कपडे मी ते कपाट किंवा या कप्प्यामध्ये ठेवणार आहे, कारण बसणारच नाही आहे ते. तर तिकडच्या रूममध्ये मी असंच कवर ह्या पिशवीत भरलं आणि पिशवीने तिकडं ठेवलेले आहे. काही कपडे आहेत असेच ठेवलेले आहेत, नवीन आहेत, जुने आहेत, सगळेच ठेवलेले आहेत. कारण आता घरभर टाकलं किंवा तिकडे इकडं ठेवलं तर जमणार नाही, घरभर ते कपडे दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने मी ठेवत असते. म्हणजे ॲडजस्ट तर आपल्याला करावंच लागतं. एखादी म्हणजे असं नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटतेच, एखादी गोष्ट नसली तरी पण आपल्याला ॲडजस्ट करायला आलं पाहिजे. तर इकडं काही दररोजचे कपडे जे दिनेशचे आहेत यांचे आहेत, टी शर्ट आहेत, नाईट पॅन्ट आहेत, सगळे मी घडी घालून इथं ठेवले. तसं तर यांना जास्त घालण्यात येत नाही, गॅरेजचे जे कपडे असतात तेच असतात दिवसभर त्यांच्या अंगावर, त्यामुळे ते जास्त स्टँडमधलं काही ठेवायचं काढायचं काम करत नाहीत. पण दिनेशचं असं असतं ना की सगळे काढायचं ठेवायचं दिवसभर चालत असतं त्याचं. तर असो इकडं जे काही म्हणजे दररोज लागणार नाही ते रुमाल वगैरे आहेत ते सगळं मी एका कवरमध्ये ठेवले आहेत. म्हणजे कधीतरी अधूनमधून लागतं आणि त्यावेळेमध्ये भेटावं ते असे कपडे मी एका कवरमध्ये भरून इकडे साईडला ठेवणार आहे. कारण हे पण स्टँडमध्ये ठेवलं तर खूप स्पेस धरणार आहे, त्यांची दररोजची कपडे ते बसणार नाहीत. तर अशा पद्धतीने मी सगळे ठेवले आहेत. आणि काही नवीन ब्लाऊज पीस आहेत, काही साडीमधले ब्लाऊज पीस आहेत जे मी शिवून घेतलेले नाही आहेत, ते पण मी असं ठेवले फोल्ड करून. आणि इथं कवरमध्ये काही टॅबलेट वगैरे आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वी दिनेशला स्किन प्रॉब्लेम झालेले होते, तर दवाखान्यात दाखवलेले जे टॅबलेट आहेत, परत क्रीम, हे सगळं असंच राहिलेलं आहे. म्हणजे ते हे प्रॉब्लेम ठीक झाल्यानंतर तो नंतर खाल्लेलाच नाही आहे. तर काही टॅबलेट आहेत ते सगळं म्हणजे पावती वगैरे मी सगळे एका डब्यामध्ये ठेवलेले आहे. म्हणजे नंतर ते प्रॉब्लेम झाले तर परत आपल्याला जाता येतं, म्हणून ते पावत्या वगैरे मी सगळ्या जपून ठेवत असते. आणि इथं काही बांगड्या आहेत. म्हणजे बांगड्याचा तर इतका गोंधळ झालेला आहे, म्हणजे इतक्या बांगड्या असून मला एकही बांगडी भेटेना. तर यावेळेस मी विचार केला की बांगड्या कवरमध्ये न ठेवता, म्हणजे प्रत्येक वेळी कवरमध्ये ठेवायचे आणि मला ते भेटायचेच नाही आहेत, नुसता गोंधळ व्हायचा त्याचा आणि कलर पण मिक्स व्हायचे. तर यावेळेस मी हँगर घेतलेले आहेत. हे हँगर मी साडी ठेवण्यासाठी आणलेली होती, पण साडी काय मी ठेवलेली नाही आहे. म्हणजे जी काठापदराच्या साड्या असतात ना, की ते भरपूर साड्या आहेत आणि ते आणलेले होते मी अर्जंट, तिथं बसत पण नाही आहेत. आणि ते साड्या ठेवल्यामुळे ते काय होतं ना, वजनाने एका साईडला झोपत आहेत, व्यवस्थित बसत नाहीत. म्हणून मी काही दिवस ठेवले, नंतर मी काढून घडी घालून ठेवलेल्या होत्या. आणि हँगर मात्र असेच राहिलेले आहेत. तर विचार केला की यावेळेस त्याला बांगड्या आपण अडकावून ठेवूया, म्हणजे सगळे कलर पण एकत्र राहतील आणि बांगड्या पटकन भेटून पण जातील. आणि हे हँगर इतकं मजबूत आहे ना, ते खुलतच नव्हतं. तर मी कसं चावीने ह्याच्यानं ते खोललेलं आहे, खूप मजबूत होतं. आणि इकडं ओपन केलं आणि हे जे बांगड्या आहेत ना, जी हिरव्या बांगड्या आहेत, आज पण मला बांगड्या घालण्यासाठी जायचं होतं. म्हणजे हे जेव्हा बांगड्या मी ठेवत होत्या तेव्हा मला आठवण आली की तर जवळपास शेजाऱ्यांचं म्हणजे लग्न आहे त्यांच्या मुलीचं, आणि बांगड्या घालण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि मला काही दिवसभर आठवण आलीच नाही. म्हणजे 2 दिवस अगोदर त्यांनी सांगितलेलं होतं, म्हणजे 2-3 कार्यक्रमाचं सांगितलेलं एकत्रच. आज बांगड्या घालायचा कार्यक्रम, उद्या 1 दिवस गॅप आहे आणि परवाला देवकार्य, मग 16 तारखेला लग्न आहे. तर आता बघूया, मी देवकार्या दिवशी जाणार आहे. आज काही जाणं झालं नाही. टायमिंग सांगितलं इव्हनिंगचे 5:30-6 वाजलेले आहेत आता. तर आतापर्यंत बांगड्याचा कार्यक्रम मी संपला असेल. म्हणजे कसं आहे ना, गावाकडे इव्हनिंगच्या वेळेतच कार्यक्रम सुरू असतो, कारण सगळे शेताकडे गेलेले असतात. तिकडे जसं सोनलच्या लग्नातच तुम्ही बघितलं, इव्हनिंगच्या वेळेतच सगळेजण येत असतात, तिकडे सगळेजण शेताकडेच असतात. पण इकडं शिटीनं कसं असतं ना, दिवसभर सगळ्या घरीच असतात बायका, आणि दिवसभर म्हणजे दुपारी चालू असतं कार्यक्रम आणि इव्हनिंगला इथं संपतं. त्यामुळे आता जात नाही, खूप लेट झालेला आहे. आणि हे जे बांगड्या मी ठेवल्या ना, सगळ्या लग्नाच्या कार्यक्रमातल्याच आहेत. म्हणजे घरी मी घेतलेल्या नाहीत, सगळ्या हिरव्या. आणि त्यामध्ये कलरच्या पण काही आहेत. म्हणजे आजकाल ना फक्त हिरवीच बांगडी ठेवत नाही आहेत. लग्नाच्या कार्यक्रमात जे बांगड्याचा कार्यक्रम ठेवतो ना, अगोदर फक्त हिरव्याच बांगड्या ठेवायच्या, पण आजकाल ना जशा तुम्हाला पाहिजे तशा पण बांगड्या तिथं भेटत आहेत. तर मी नंतर जेव्हा मी 2-3 लग्नाला गेलेले होते ना, तेव्हा मी वेगळ्या बांगड्या आणलेल्या होत्या, आणि हिरव्या ज्या आहेत ना त्या अगोदरच्या आहेत. तर ह्या सगळ्या हिरव्या ज्या बांगड्या आहेत सगळ्या एका हँगरला बसलेले आहेत, पूर्ण हँगर भरलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता इथं काही बांगड्या कलरच्या आहेत, जे साडीवर वगैरे मॅच होण्यासाठी मी आणलेल्या होत्या, पण एकही भेटेना, काहीच उपयोग झाला नाही. हे बांगड्या अशाच मी ठेवल्या, कारण जेव्हाही कुठं जायचं आहे, सगळी घरची कामं आवरायची आहे, सगळ्यांचं आवरायचं आहे, मग स्वतःला रेडी व्हायचं आहे. मग त्यावेळेमध्ये इतका गोंधळ होतो ना की आपल्याला रेडी व्हायला वेळच राहत नाही. मग त्या घाई गडबडीत आपल्याला कुठं काय ठेवलं ते पण भेटत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण ठेवलं तर कितीही घाई गडबड असो पटकन आपल्याला भेटून जातं. तर इथं एक हँगरला हिरव्या बांगड्या आणि
जे दुसरा हँगर घेतलं त्याला मी सगळ्या कलरच्या बांगड्या जे साडीवर वगैरे मॅच व्हायचे आहेत आणि सगळ्या बांगड्याचे जे कलर ना एकत्र झालेले सगळे वेगवेगळ्या केल्या, म्हणजे एक सेट बनवलं त्याचं आणि तसंच सेट मी इकडे हँगरला अडकवलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला जे पाहिजे ते भेटून जातं घाईगरवडी ती. तर ही कामं आवरताना खूप लेट मला झालेला होता, पण ही आता अर्धवट मी ठेवणार नाही, कितीही लेट हो. म्हणजे रात्रीचे 8:30 वाजलेले होते मला पूर्ण हे सेट करण्यासाठी, कारण ही एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला म्हणलं, आणून याचा काही उपयोग झालेला नाही, कवरमध्ये ठेवला आणि मला ते वेळेत भेटलेले नाही. खूप दिवस झाले मी बांगड्या आणून, पण साडीवर घालण्यासाठी मला कधीच भेटला नाही. ते मी कवरमध्ये पॅक केलं आणि वरती ठेवलं आणि ती शोधाशोध करायला तितका वेळच नसतो आणि त्यामुळे म्हणलं आज निवांत हे सगळं व्यवस्थित ठेवूया. तर इथं बघू शकता 2 हँगर भरले आहेत बांगड्याने. आणखीन बांगड्या आहेत ते मी कुठं ठेवल्या भेटत नाहीत, मला वाटतं तिकडच्या रूममध्ये ठेवलेल्या आहेत. तर तिकडच्या रूममध्ये जाऊन तीही बांगड्या घेऊन येणार आहे आणि इथं जे हँगर मी ठेवले त्याला मी ते अडकवून ठेवणार आहे. आणखीन एक हँगर तरी भरणार आहे आणि काही गोट आहे जे दररोज मी घालत असते, म्हणजे साडीवरती घालण्यासाठी मी काचेच्या बांगड्या आणल्या, दररोज रेग्युलर घालण्यासाठी वेगवेगळे गोट आहेत माझ्याकडे, स्टोनची पण आहेत त्यामध्ये. ते पण मी सगळे एका कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि कवर ते कुठं ठेवलं मला आठवण राहिली नाही आहे. तर आता बघूया. आणि इकडं काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत, जसं नेल पेंट आहे, परत लिबॉम, सिंदूर वगैरे, हे सगळं 2-2, 3-3 आहेत. कारण का एखादे आणलं आणि ते भेटलं नाही ना या गोंधळामध्ये मला, मग मी परत आणते. मग असं होऊन ना ते 2-3 झालेले. तर मी काय केलं यावेळेस, एक जे डब्बा असतो ना जे प्रसादात वगैरे येतो त्याचे टोपणं जे आहेत खूप पॅक असतात, म्हणजे छान असतात, पॅकिंग छान असते त्याची, टोपण खुलत नाही आहे त्याचं. मग तशामध्ये मी टाकून ठेवते. म्हणजे 1-2 फायदे आहेत त्यामध्ये. एक तर ते पॅक पण राहतं आणि त्यामध्ये दिसतं पण की कुठल्यामध्ये काय ठेवलेलं आहे. दिसणं पण खूप महत्त्वाचं आहे, ते माझं आठवण येते, माझं तरी तसंच आहे. तर इकडं अशा पद्धतीने ते ठेवलेलं नेल पेंट वगैरे छोट्या छोट्या वस्तू. आणि इथं जे मेकअपचं सामान आहे जे हे माझं, ते सगळं मी असं ठेवलं. पण यानं काय होत आहे ना, इथं अलमारी मला पुसताच येत नाही. ते सीट वगैरे टाकलं ना ब्लू कलरचे, ते दररोजच्या दररोज धूळ दिसत आहे, म्हणजे पावडर वगैरे लावलं ते पावडर पडतं, परत धूळ जमते आणि ते सगळे छोटे मोठे डबे काढून दररोज पुसणं होतच नाही आहे. तर यावेळेस मी काय केलं, हे जे बांगड्याचं कवर तुम्हाला दिसत आहे ना, या कवरमध्ये सगळ्या बांगड्या मी ठेवलेल्या आहेत. आणि इकडं मी इतकं हसणं बोलणं कुणाशी करत आहे, घरात तर कोणी नाही, फोनवर दिवसभर कुणाचा तरी फोन चालू असतो. म्हणजे आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत, त्यामुळे कुणी आता तिचा फोन ठेवला दुसरीचा येतो, दुसरीचा ठेवला तिसरीचा येतो. म्हणजे खूप साऱ्या बहिणी असल्याचा हाच फायदा आहे, आपण कधीच बोर होत नाही. दिवसभर फोन चालू असतात आणि माझी कामं पण चालू असतात. म्हणजे कधी असं नाही की मी हातातली कामं ठेवून बोलत बसते, काम करत करत इकडं माझं बोलणं पण चालू असतं. तर इकडं हे सगळे जे मेकअपचे आहे, छोटे मोठ्या वाटल्या खोबरं तेल हे ते सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि जे नको असलेले काही आहेत ते सगळं मी काढलेलं आहे. आणि इथं बघू शकता एका छोट्या डब्यात मी अगोदर ठेवलं, पण ते बसतच नव्हते, कारण 2-2, 3-3, 4-4 जोड असे झालेले आहेत. ते नेल पेंट असो किंवा लिबॉम असो किंवा ते काही असो, सगळं 2-2, 4-4 असं झालेलं आहे. कारण ते मला भेटलं नाही आहे, त्यामुळे ते डबल मी आणायला लावलेलं आहे. असा गोंधळ झाला म्हणून मी काय केलं, एका डब्यात अशा डब्यात ठेवलेलं आहे, दिसत पण आहे. आणि वरील जे यावरती ते चिटकवलेलं आहे ना, ते निघतच नव्हतं त्याचं स्टिकर. खूप प्रयत्न केला, म्हणजे खूप मजबूत असतात, ते निघतच नाही. मी डब्यावरचंही काढायचा प्रयत्न करतो पण ते निघत नाही, खूप मजबूत असतात. तर थोडंफार काढलं आणि थोडंफार त्यालाच राहिलेलं आहे. तर असो, साईडनं दिसतं छान आहे. आणि इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवलेले आहे सगळे, म्हणजे आता पटकन भेटून जातील, काही नुकसान होणार नाही किंवा डबल टेबल आपल्या घरी येणार नाही. आणि काही मेकअपचे आहे जे छोटे मोठे ऑइल वगैरे क्रीम सगळं मी जे बांगड्याचं कवर असतं ना त्यामध्ये, त्या खोक्यामध्ये मी ठेवलेलं आहे. परत ट्रेमध्ये ठेवू शकता, पण ट्रे नाही तर आहेत माझ्याकडे, पण खूप स्पेस धरत आहे, जास्त सामान पण त्यामध्ये बसत नाही, म्हणून मी हे ठेवलेलं आहे यावेळेस. आणि इथं असे डबे मी खूप सारे ठेवले आहेत, म्हणजे जे प्रसादामध्ये येतात असे डबे आजकाल, ते डबे मी कधीच टाकत नाही, सगळे ठेवते आणि त्यामध्ये काहीतरी आपल्याला सामान ठेवता येतं, कारण खूप छान याची पॅकिंग असते, खूप मजबूत असतं. एक वेळा टोपं लावली की निघत नाही, किती वेळाही ते डब्बा पडो. म्हणून यामध्ये ठेवलं आणि सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे. माझं मेकअपचं काही आहे काही जे दररोज लागत नाही, कधीतरी अधून लागते अशी सामग्री ते पण मी ठेवलेलं आहे. तरी सगळं ठेवलं. बघू शकता टायमिंग रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत आता, म्हणजे स्वयंपाकाची टायमिंग झालेली आहे. आता बाबा पण जेवण करायला येतील थोड्या वेळात. पण हे कामं जर मी अर्ध्यात सोडले आणि उद्या करायचा विचार केला तर उद्या मी करणार नाही, मला माहिती आहे. म्हणून हातातली कामं मी कधीच ठेवत नाही, पूर्ण करते. ते थोडासा लेट झाला काही हरकत नाही. तर इकडं हे वरचा अलमारीचा कपा मी पुसून घेतला, सगळं मेकअपचं सामान अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. बघू शकता जास्त पसार आता वाटत नाही आहे. आणि जेव्हा धूळ वगैरे पडते दररोजच्या दररोज आपल्याला पुसून घेता पण येतं, अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. खालच्या अलमारीचा कपाही मी पुसला, व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे. जे नको आहे त्या वस्तू मी सगळ्या काढून टाकलेल्या आहेत. आणि इकडं हे बांगड्याचं कवर मी आणलं आहे, तिकडच्या रूममध्येच ठेवलेलं होतं. बघू शकता इथं मी दोरी बांधून हे बांगड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे
मिक्स होऊ नये म्हणून ठेवलं, पण नंतर ते कवरच कुठे ठेवलं मला भेटलं नाही, म्हणून ते बांगड्या मला घालण्यात आलेल्या नाहीत. तर असंच दोरीसहितच मी हँगरला अडकवलेलं आहे. म्हणजे ही सोपी पद्धत आहे, जेव्हाही घाई गडबड आहे पटकन आपल्याला घेता येतं, काही मिक्स होण्याचंही टेन्शन नाही आहे किंवा फुटायचं टेन्शन आहे. असेच मी ठेवले, बघू शकता. स्टोनची एक ओट आहे, त्यामध्ये खूप सारे नवीन नवीन आहेत, भेटत नव्हते त्यामुळे मी घातलं नाही. आणि काही बँटेक्सही बांगड्या आहेत, बघू शकता इकडं, जे आपण काचेच्या बांगडीमध्ये मिक्स करून घालतो किंवा हिरव्या बांगडीमध्ये मिक्स करून घातलं छान दिसतं ते पण आहे त्यामध्ये. ते पण नवीनच ठेवलेले आहेत. मला हे ताईने घेऊन दिलेले होते जेव्हा मी चिचोंडीला गेले होते, खूप दिवस झालं, पण ते पण मी घातलेले नाहीत, असंच ठेवलं. पण या वेळेमध्ये सगळ्या हँगरला लावून ठेवले, जे पाहिजे ते बांगडी मला पटकन भेटून जाणार आहे. बघू शकता इकडे हँगर अडकवलेला आहे, म्हणजे नंतर मी कपाटातच अडकवणार आहे, कारण असं फुटण्याचंही भीती आहे. तोपर्यंत मी स्टँडला ठेवलेलं आहे. इकडे 2 आहेत हँगर आणि इकडच्या साईडला 1 आहे. तर हे बांगड्याचं काम झालं, सगळे व्यवस्थित पण राहिले, दिसतील पण, घालता पण येते. आता काही रुमाल आहेत, ते रुमाल पण मी असे ठेवले ना की वेळेत एकी भेटे ना. तर हे रुमाल सगळे मी एका कवरमध्ये बांधून ठेवले होते, ते पण मी काढलेले आहेत. आणि इकडे घेतलेलं एक बॉक्स घेतलेला आहे, जी कढई वगैरे घालून येते ना तसा बॉक्स आहे. असे बॉक्स पण मी टाकत नाही, कारण हे खूप युजफुल आहेत आपल्या घरामध्ये काही घालून ठेवण्यासाठी आणि छान मजबूत पण असतात. तर यामध्ये हे रुमाल मी टाकून ठेवलेले आहेत. म्हणजे काही असे कपडे पण आहेत जे कॉटनचे हात वगैरे पुसण्यासाठी आपण ठेवत असतो ना, तसे पण आहेत. परत गॅरेजला मी टिफिन देत असते, तर मी भाकरी जास्त ते टिफिनमध्ये ठेवत नाही, मी अशा कॉटनच्या रुमालमध्ये देत असते. तर ते पण काही रुमाल आहेत मी या बॉक्समध्ये ठेवलेले, म्हणजे मला पटकन भेटून जातं. तर अशा पद्धतीने मी बेडरूम आवरलेले, छान पण दिसत आहे. आणि एक महत्त्वाचं यामध्ये की सगळ्या वस्तू आपल्याला वेळेत भेटाव्या. आपण सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला ते काही भेटलं नाही तर त्याचं काहीच उपयोग नाही, परत ते विक्रमाळ होणार आहे शोधाशोध करण्यामध्ये. म्हणून मी सगळं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर बघू शकता इकडं बेडरूम एकदम छान असं दिसत आहे. असं वाटतं की आज इथून बाहेर जाऊन इथंच बसावं. तर असं ताईंनो, बाय बाय, टेक केअर.